भारतीय रिझर्व्ह बँकेनं देशाची आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. आरबीआयनं गेल्या 6 महिन्यात म्हणजे मार्च ते सप्टेंबर 2025 दरम्यान परदेशात ठेवलेलं तब्बल 64,000 किलो सोनं परत भारतात आणलंय. आरबीआयचं हे पाऊल जागतिक पातळीवर वाढत्या भू राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आलंय. रशिया, इराण, व्हेनेझुएला यांसारख्या देशांवर निर्बंध लादल्यानंतर भारतानंही आपल्या सोन्याचा साठा मायदेशी परत आणून जोखीम कमी करण्याचा निर्णय घेतलाय. आता आरबीआयच्या 880.8 टन सोन्याच्या साठ्यांपैकी 575.8 टन सोनं भारतात ठेवण्यात आलंय आणि उर्वरित सोनं अजूनही परदेशातील बँकांमध्ये आहे. हे सोनं मुंबई आणि नागपूर येथील खास गोल्ड वॉल्ट्स मध्ये सुरक्षित ठेवण्यात आलं असून मागील 2 वर्षात आरबीआयनं एकूण 274 टन सोनं परत भारतात आणलंय. सोन्याच्या किमतींमध्येही गेल्या वर्षभरात 52% वाढ झाली असून ऑक्टोबरमध्ये त्या $4,381 प्रति औंस या उच्चांकावर पोहोचल्यात. त्यामुळे आरबीआयचा हा निर्णय केवळ सोनं साठवण्यापुरता नाही, तर देशाच्या आर्थिक स्वायत्ततेचं आणि सुरक्षिततेचं एक मजबूत कवच ठरणार आहे.